नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किणी या गावी. आपण आज बी बियाणांच्यावर विचारविमर्श करणार आहोत की शेतकरी कसा कुठल्या प्रकारचे बी वापरतो आणि कशा प्रकारचे त्याच्या हंगामात बियाची कुठना साधनसामुग्री गोळा करून बियासाठी शेतीसाठी बी वापरतो. आता आपण आलो आहोत एका घरी, शेतकऱ्याच्या घरी. चांगलं टुमदार घर आहे. समोर तुळशी वृंदावन आहे, इथे कूलर आहे. छानपैकी घर आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे. आता यांच्याशी आपण थोडंसं बोलूया याविषयी. हे बा, हे घर आहे असं. नमस्कार. हे आहेत सोमेश्वरजी बांधते. हे शेती करतात. नमस्कार सोमेश्वरजी बांधते. हे आहेत त्यांचे बाबा. नमस्कार बाबा. आणि ह्या आहेत आई. आणि ह्या सोमेश्वरजी बांधते यांच्या पत्नी आहेत, संध्या बांधते. ठीक आहे. तर आपण यांना विचारू, ते हंगामासाठी, चालू हंगामासाठी बियाचं कसं नियोजन करतात. तुम्ही बी कुठलं वापरता आता? सीडचं. कोणत्या सीडचं बी वापरता? सोयाबीन, मिरची. नाही, मला असं विचारायचं आहे, तुम्ही तुमच्याकडे असलेलं बी वापरता की विकत घेऊन सीडचं? विकत. अच्छा, कोणतं बी विकत घेता बी? समजा सोयाबीन तुम्हाला पेरायचं असेल तर सोयाबीनचं कुठलं बी? अंकुर कंपनीचं आहे. अंकुर कंपनीचं. आता आणलं का तुम्ही बी? हो, आणलं. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण आता बी बघूया. हे पहा, यांनी बियाची नियोजन केलं आहे चालू हंगामासाठी, शेतीसाठी, म्हणजे पावसाळ्यासाठी. अंकुर कंपनीचं किशोर वान आहे आणि ही बॅग आहे 25 किलोची आणि बॅग आहे 3,375 रुपयाची. ठीक आहे. याच्यावर सगळं लिहिलं आहे, जर्मिनेशन, प्युरिटी वगैरे सगळं. ठीक आहे. आता ह्या यांनी 4 बॅग आणल्यात. ह्या 4 बॅग किती हेक्टरसाठी किंवा एकरसाठी आहेत? 4 एकर. 4 एकरसाठी. तर तुम्ही पूर्वीपासून सीडच वापरता की पूर्वी कुठले बी वापरत होते? घरचं बी वापरत होते? आपल्या नेहमीसारखं वापरतो. अच्छा बाबा, तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्षापासून शेती करता? 50 वर्ष. अच्छा, तुमचं वय काय? 82. 82 वय. आता बाबा माळकरी दिसत आहेत, विठ्ठलपंथी. आता तुमचं काय नियोजन आहे का पंढरपूरला जाण्यासाठी? आता आषाढी यात्रा येणार आहे तर. अच्छा, कधी जाणार आहात? 14 तारखेला. अच्छा, ह्या आई आहेत. आई, तुम्ही सांगा, पूर्वी तुम्ही बी कसं काय साठवत होते? हे सीडचंच बी वापरत होते की कुठलं दुसरं बी वापरत होते? हां, सांगा असं सांगा. हां, म्हणजे या हंगामात बी झालं समजा तुम्हाला, हां, तर तुम्ही पुढच्या हंगामासाठी बी हे ठेवत होते. कसे ठेवत होते बी ते साठवून? ड्रममध्ये ठेवत होते साठवून. आणि मग पावसाळा आला की ते पुन्हा काढायचं आणि वापरायचं होतं, नाही पेरण्यासाठी, बरोबर? तर बघा, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? कणगा म्हणतात. कणगा कशापासून तयार होतो? तर कणगा हा बांबूपासून तयार होतो आणि नंतर त्या कणग्याला असे मोठमोठे कणगे असतात, एवढ्या माणसाच्या उंचीचे किंवा 5 फुटाचे 6 फुटाचे. इकडे पिंप असतात, 15 किलोचे जे तेलाचे डबे असतात, त्यांच्यामध्ये बी असतं. मग त्याच्यात हरभरा असतो, गहू असतो, भात असतो, त्यानंतर ज्वारी असायची, हां, डाळी असायच्या, तूर असायची, असे जवस असायचं, मसूर असायची, असे वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे असायचे. तर शेतकरी मागच्या हंगामातलं बी पुढच्या हंगामासाठी राखून ठेवायचं. त्याच्यात त्या कणग्यामध्ये, म्हणजे इथे ढोली म्हणतात विदर्भात, तर त्या ढोलीमध्ये बांबूपासून तयार झालेल्या तिला शेणाने सारवायचे. त्याच्यामध्ये तो भात ठेवायचे, भाताचं बी, त्याच्यावर पेंड्या ठेवायचे आणि पेंड्यावर पुन्हा लिंपून टाकायचे. कशाने? शेणाने. आणि मग नंतर काय व्हायचं, ते बी पुढच्या हंगामासाठी वापरलं जायचं. पण आता असं झालं आहे की इथे पूर्ण शेतकरी पारतंत्र्यात गेला आहे. सगळ्या हंगामासाठी तो एक प्रकारे सीडवर अवलंबून आहे. बियासाठी
कंपन्यांच्यावर, सीड कंपन्यांच्यावर, खतासाठी खत कंपन्यांच्यावर असा पारतंत्र्यात गेला. जसं काय आपण इंग्रजांच्या काळात पारतंत्र्यात गेलो होतो आणि तिथे 1857चा उठाव झाला. मग स्वातंत्र्य काळामध्ये बरंच काही झालं आणि कितीतरी लोकांचा हौतात्म्य गेलं. तर आता किती लोकांचा हौतात्म्य होणार आहे माहीत नाही या सीडमुळे. कारण की इथे असं म्हणणं आहे यांचं, आता यांच्याकडूनच ऐकू काय म्हणणं आहे सीडबद्दल. बाबा आता तुम्ही समजा तुमच्याकडे असलेलं सीड मागच्या हंगामातलं या हंगामात पेरलं तर काय होईल? त्याला फळ येईल का? कमी येते, फळ कमी येतं. वाप कमी येते. म्हणजे किती 10% तरी फळ येतं की नाही? नाही, 50%. 50% येतो. म्हणजे 50% फळ आला तर त्याच्यात त्यांचं काही कारभार होत नाही. म्हणजे यांचं तो मेहनतही नाही निघत, काही मशागतीचा खर्चही नाही निघत. मग कशासाठी? आता बघा हे सोमेश्वरजी मानतात, हे सांगतील तुम्हाला की आपण ह्या सीड कंपन्यांच्यामुळे तुम्ही फायद्यात आहात की हानी म्हणजे तोट्यात आहात? फायदा आहे ना, हानिकारक आहे. अच्छा त्याच्यामुळे ते सर्व स्वावलंबी पण अच्छा. म्हणजे दुसऱ्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात. हां, स्वावलंबी नाही आहात असं म्हणायचं तुम्हाला, नाही? बरोबर. अच्छा अच्छा. ह्या कोण आहेत? म्हणजे पत्नी. ह्या पत्नी आहेत सोमेश्वर मानतेंच्या. अच्छा. आणि ह्या कोण आहेत मग तुमच्या? ह्या कोण आहेत? वहिनी आहे. अच्छा, वहिनी आहेत. ह्या शेती करतात का? शेती नाही करत. यांची शेती आहे? तुमची शेती आहे? शेती आहे. किती शेती आहे? 7 एकर. मग ती शेती कोण करतात? आमचे दीर करतात. अच्छा, हे सोमेश्वर मानते करतात. मग तुम्ही आता इथे कशी काय? सुट्टीमध्ये. मुलांना सुट्या लागल्या तर उन्हाळ्यात सुट्टी जातात तुम्ही? अच्छा अच्छा. आणि हे सोमेश्वर त्यांचे चिरंजीव आहेत आणि यांच्या मुलगी आहेत. ठीक आहे. तर बघा असा तरी परावलंबी झाला आहे, म्हणजे सीड कंपन्यांच्या भरोश्यावर आहे. जर सीड कंपनीचं सीड घेऊनसुद्धा ते चांगलं नाही निघालं तर तो हंगाम गेला, त्याचा खर्च गेला. तर आता शेतकऱ्यांनी काय करावं याचा जरा विचार करण्याची गरज आहे. तर जरा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे या विषयावर. ठीक आहे. नमस्कार. आता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला प्रोत्साहित करत करा, जेणेकरून मी पुढच्या वेळी आणखी वेगवेगळ्या विषयावर आणखी व्हिडिओ बनवत राहीन. धन्यवाद. नमस्कार.